नमस्कार मैत्रिणींनो. तर आज मी तुम्हाला शेवग्याची रेसिपी घेऊन आले. तर शेवग्याची पातळ भाजी करणार आहे मी. तर शेवगा गार पाण्यात धुवून घ्यायचा आणि इकडे कढईमध्ये उकळायला पाणी ठेवलं होतं मी. त्यामध्ये धुवून शेवगा त्यामध्ये घालायचा. थोडंसं अर्ध कच्चं शिजवायचं शेवग्याला. तर तुम्ही पाहू शकता शेवगा अर्ध कच्चा शिजलेला आहे थोडाफार. तर त्याला खालवर करून घ्यायचं एका चमच्याने. तर इकडे पहा माझा मुलगा मला छोट्या छोट्या गोष्टीत खूप मदत करतो. तो आल्या लसणाची पेस्ट मला करून देत आहे. इकडे साहित्य घेतलेलं आहे. चिरलेला कांदा, आल्या लसणाची पेस्ट, चिरलेली कोथिंबीर आणि चिरलेला टमॅटो, अर्धी वाटी भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट. तर इकडं दुसरी कढई ठेवली होती. त्यामध्ये 2 चमचा तेल, नंतरनं मोहरी टाकली. मोहरी तडतडल्यानंतरनं त्यामध्ये कांदा टाकायचा. कांदा असा चांगला भाजल्यानंतर त्यामध्ये आले लसणाची पेस्ट घालायची. कांदा चांगला भाजल्यानंतर त्यामध्ये चिरलेला टोमॅटो घालायचा. कांदा आणि टोमॅटो चांगला शिजवायचा. चांगला शिजल्यानंतर त्यात थोडीशी हळद, त्यानंतर घरची चटणी मी 1.5 चमचे वापरते. तुम्ही तुमच्या चवीनुसार वापरू शकता. चांगलं तेल सुटूपर्यंत भाजल्यानंतर त्यानंतर शेवगा शिजवलेला होता ते पाण्यासकट मी घालते. शक्यतो मी शिजवलेले शेंगाचे पाणी मी टाकत नाही, मी तेच वापरते. उकळी आल्यानंतर भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट घालायचा. शेंगदाण्याचा कूट टाकून झाल्यानंतर सगळं एकजीव करायचं आणि 2-3 मिनटं शिजवून घ्यायचं. आणि उकळी आल्यानंतर वरून थोडीशी चिरलेली कोथिंबीर घालायची. 2-3 मिनटं शिजून झालं आहे. तर तुम्ही पाहू शकता शेवग्याची पातळ भाजी तयार झालेली आहे. जर तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा माझी रेसिपी कशी झाली ते. माझा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.